लाडक्या बहिणींचे जे 1500 रुपये ते बंद करून आता 500 रुपये देणार आहे. नमो शेतकरी निधी म्हणून जो एक नवीन कार्यक्रम आहे त्या अंतर्गत फक्त 500 रुपये दिले जाणार. 8 लाख महिलांना अशा पद्धतीने हे पैसे दिले जाणार. त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्या आव्हानावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली. पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडले. मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलं. की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी आमच्या फायली मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही. आम्हाला म्हणजे कोणा? आम्हाला निधी देत नाही म्हणजे कोणाला? हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो. म्हणजे तुमचे जे 25 आमदार आहेत गद्दार, ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले. त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवानगी तुम्हाला हवी आहे का? अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट. काय म्हणायचं काय की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही हे जेव्हा त्याने टुमणं लावलं तेव्हा अमित शहाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्वाचं. यापूर्वी सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल. पुण्यात पहाटे झालं, तुम्ही दिलेला आहे तसाच्या तसा करा ठरलं, त्याच्याकडून इन्कार केला नाही. तुम्हाला सांगतो कोण? मग अमित शहा सांगतात की एकनाथ शिंदे दोघांमधलं तुम्हाला नेमकं सांगतो कोण? माझं नाव संजय राऊत आहे. मी या संजय महाभारतात तो सगळं चित्र डोळ्यात आणि कानात साठवून. तर आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना, आणि ते महत्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ते ट्विट केलंय 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ट्विट केलंय काल 3 नंबर शिंदेला दिलाय. एक कार्टून आहे ना, ते लोक आपापल्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत असतात. एका व्यंगचित्रकारांनी ती भूमिका मांडली तीच माझ्या मनामध्ये. बोला तर तुम्ही ते अमित शहाने दिलेलं उत्तर आहे किंवा अमित शहाने जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं, तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करा. तो एक दिवस तुम्हाला भाजपच्या गोटातूनच समजेल.